शुभविवाह या मालिकेच्या 11 सप्टेंबरच्या भागामध्ये भूमीने आकाशला खाऊ पिऊ घालून छानपैकी झोपवलेलं असतं। मग आजी म्हणते झाली नाटकं करून, तुला काय वाटलं माझ्या लेकराला अंजारलं गोंजारलं, त्याला खाऊ पिऊ घातलं, झोपी घातलं की मी विरघळेन आणि तुला माफ करेन? पण माझ्यासाठी तुझ्यासाठी मनाची कवाडं कधीच बंद झालीत। मी माझ्या मनाची कवाडं तुझ्यासाठी बंद करून घेतलेली आहेत, त्यामुळे या नाटकांचा काही उपयोग होईल असं तू समजू नकोस आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत आजीचा अजूनही भूमीवरचा राग गेलेला नसतो आणि ती तिला घराबाहेर जायला सांगत असते। भूमी आजीला समजावण्याचा प्रयत्न करत असते की आकाशला माझी गरज आहे, पण आजी एक ऐकत नाही, ना भूमीचं ना रागिणीचं। रागिणीला चिंता पडते की आता ह्या भूमीला थांबवू तरी कशी, ही तर माझा ब्लँक चेक आहे, ही झाल्याशिवाय मला प्रॉपर्टी नावावरतीच करून घेता येणार नाहीये आणि आई माझं काही ऐकत नाहीये, हिला घराबाहेर काढायला निघाले। आता मात्र रागिणीला चिंता लागून राहिली असते। आकाश झोपेत असतो, पण भूमी आता ताबडतोब घर सोडून निघून जाते। रागिणी म्हणते आई अगं काय करतेस तू? आकाश उठल्यावरती त्याला गरज लागेल भूमीची, मग तेव्हा तू काय उत्तर देणार आहेस? आजी म्हणते मला कोणाचंच काही ऐकायचं नाहीये। मग चिडलेली रागिणी पौर्णिमाकडे येते आणि म्हणते मूर्ख मुली, हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे। म्हणजे तू जर हा प्लॅन मला आधीच सांगितला असता, मी तेव्हाच थांबवला असता आणि ना आई एवढी चिडली असती ना भूमीला घराबाहेर काढलं असतं। तुला अक्कल आहे का बावळट मुली? भूमीच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होणं किती महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तू माझ्या मुलाच्या जीवाशी खेळलीस। याच्यावरती भूमी आता तिकडे निघून गेलेली असते। भूमी तोपर्यंत स्टेप्स उतरते आणि घराच्या बाहेर पण पडते। पौर्णिमा म्हणते मी काय केलं? मी तुमच्या मुलाच्या जीवावरती उठले? याच्यावरती रागिणी म्हणते हो, तू त्या गाडीचे ब्रेक फेल केलेस आणि त्या गाडीमध्ये माझा मुलगा अथर्व होता। आता मात्र अभिला खूप मोठा धक्का बसतो। अभि म्हणतो ब्रेक फेल? याच्यावरती रागिणी म्हणते तुझ्या मूर्ख बायकोला विचार, त्या गाडीचे ब्रेक फेल तिनेच केले, ब्रेक फेल झालेले नाहीयेत, हिने सगळं केलंय आणि माझ्या मुलाच्या जीवावरती उठले। ए मूर्ख मुली लक्षात ठेव, जर माझ्या मुलाला काही झालं ना तर तुला मी सोडणार नाहीये। तुझे हे फालतूचे प्लॅन आणि फालतूची नाटकं ही तुझ्याकडेच ठेवा। माझ्या मुलाच्या जीवावरती उठण्याची हिंमत तरी कशी केलीस? आणि या सगळ्यामध्ये भूमीला काही झालं असतं तर, भूमीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कोणाच्या घेतल्या असत्या? मग सगळी प्रॉपर्टी ट्रस्टकडे गेली असती आणि आम्हाला बसायला लागलं असतं हरिहरी करत। हे बघ तुझं नसलेलं डोकं उगाचच वापरू नको असं म्हणत रागिणी आता चांगलीच पौर्णिमाला ओरडत असते। पौर्णिमा म्हणते पण आई? याच्यावरती रागिणी म्हणते पण आणि बिण काही नाहीये, या सगळ्यामध्ये माझ्या अथर्वच्या जीवाशी खेळलीस। तुला अक्कल नाही वाटलं की अथर्वला जर काही झालं असतं तर आणि भूमीला झालं असतं तर सगळी प्रॉपर्टी हातातून गेली। तुझं कसले ग बावळट पान? त्याच्यामुळे याच्या पुढे कोणत्याही प्रकारचा प्लॅन करण्याचा जर का तू विचार केलास ना तर आज भूमीला बाहेर काढल्या आईने, उद्या तुला मी घराबाहेर काढेल। आज भूमीचं काहीही ऐकत नाहीये आई, तिला घरात घेत नाहीये। या सगळ्याचा फटका भूमीपेक्षा जास्त मला बसतोय। मला सह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती घ्यायच्या आहेत, पण तुझ्यामुळे माझा प्लॅन फेल झाला। यापुढे असं काही केलंस तर सोडणार नाही तुला, गाठ माझ्याशी आहे असं म्हणत चिडलेली रागिणी पौर्णिमाचा गळा चावळत असते। अभि तिला थांबवतो, आई काय करतेस तू? आता पौर्णिमा चांगलीच घाबरते, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आणि त्याची आपल्याला खूप मोठी शिक्षा मिळते आहे हे पौर्णिमाला समजतं। तितक्यात तिथे आता आकाश येतो। आकाश उभा राहतो आणि सगळेजण घाबरतात। आकाशने नक्की काय ऐकलंय काय ऐकलं नाही याचा रागिणीला विचार पडतो। रागिणी आता उभीच राहते, कारण आकाशने जर का सगळं ऐकलं असेल तर मात्र आपलं काही खरं नाही असा ती विचार करते। मग आकाश तिकडे धावत पळत येतो, रागिणीच्या इथे येतो आणि रागिणीला मिठी मारतो। रागिणी म्हणते ए बाळा काय झालं? आणि तिच्या जीवात जीव येतो की याने आपल्याला मिठी मारले म्हणजे अजून तरी याला आपल्याबद्दल काही कळलेलं नाहीये। रागिणी म्हणते ए बाळा काय झालं? का असं घाबरलायस? कोणी काही बोललं का? याच्यावरती आकाश काही बोलत नाही, तो अभिकडे बघतो। रागिणी म्हणते अरे अभि ना, अभि दादा आहे तुझा, आपलाच आहे तो, बोल बोल, काही नाही तुला कोणी बोलणार, बोल तुझ्या मनात काय आहे ते। याच्यावरती आकाश म्हणतो सायकल राणी पुन्हा निघून गेली का? म्हणजे आजीला तिला अजून माफ नाही केलं मला समजलंय, आजी तिला खूप ओरडते, त्यामुळे सायकल राणी पुन्हा एकदा घर सोडून गेले का? याच्यावरती रागिणी म्हणते अरे हो रे, मी पण आईला किती समजावलं, तिला समजावलं की आकाशला भूमीची गरज आहे, पण तिने माझं एक नाही ऐकलं, तिला थांबवायला तयारच नाहीये। म्हणजे आता आपल्याला सायकल राणीला परत आणण्यासाठी तुलाच काहीतरी करावं लागेल बाळा, कारण तुझंच ती फक्त ऐकते आणि काहीही झालं तरी तुलाच तिला मनवून घेऊन यायला पाहिजे। आतापर्यंत आईने तिला बाहेर काढल्यामुळे ती गेली सुद्धा असेल, तू एक काम कर, तू एकटा तिला थांबवू शकशील का?
म्हणजे नाही, तुला एकट्याला कसं हे करता येईल? अभि म्हणतो हो आई, अगं आकाश एकटा कसा करेल? याच्यावरती रागिणी म्हणते हे बघ आकाश, मनात आणलंस ना तर एकटा तू काहीही करू शकतोस. लक्षात ठेव, तू फक्त एक काम करायचं की एकट्याने जाऊन सायकल राणीला परत आणायचं. मग आजीचा नाईलाजच होईल तिला घरात ठेवण्याविषयी, असं म्हणत रागिणी मुद्दाम आता इकडे आकाशला भूमीच्या मागावर पाठवते, जेणेकरून भूमी लवकरात लवकर येऊ दे आणि प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होऊ दे. भूमी बिचारी आता ताबडतोब घरी जायला निघते. मग इकडे रागिणी सांगत असते, आकाश जा बरं, तू ताबडतोब तुझ्या सायकल राणीला थांबव. एकदा का निघून गेली ना मग काही पर्यायच राहणार नाही. असं म्हणत रागिणी आता आकाशला भूमीच्या मागे जायला सांगते. भूमी तोपर्यंत खाली आलेली असते, आपली बॅग पर्स जी खालीच असते ती घेऊन भूमी निघते. आकाश सुद्धा आता म्हणतो नाही आत्तू, मी सायकल राणीला आणणारच. मग आजी काहीही बोलली तरी सुद्धा चालेल, मी आजीला सांगेन, पण सायकल राणी याच घरात राहणार आहे माझ्या सोबत. असं म्हणत आकाश ताबडतोब भूमीला शोधायला बाहेर पडतो. आकाश बाहेर पडल्यावर ती रागिणी अभिला सांगते, अभि जा लवकरात लवकर त्याच्या मागावर जा आणि तो कुठे जातोय काय जातोय हे बघ. म्हणजे सध्या आकाशला काहीही होणं आपल्याला परवडणार नाही. एकदा का सह्या झाल्या ना मग दोघं जगेत काय मरेत काय आपल्याला काय करायचंय, पण आत्ता असं होऊन चालणार नाही. तू जा त्याच्या मागावरती जा आणि त्याच्यावरती लक्ष ठेव. असं म्हणत रागिणी अभिला आता मागावरती पाठवते. अभि आकाशचा पाठलाग करत पुढे पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो. आता आकाश खाली येतो. आजी देवपूजा करत असते. आजीची नजर चुकवून आकाशला आता सायकल राणीला शोधायला बाहेर पडायचं असतं. तोपर्यंत रघु येतो आणि त्याला आजी सांगते, हे बघ आकाशच्या आवडीची शेवयांची खीर बनव. रघु म्हणतो, आजीबाई एक प्रश्न विचारू का? म्हणजे तुम्ही हे सगळं जे करताय ना हे सगळं करून भूमी मालकीणबाईंची जागा आपल्याला घेता येईल का? आजी म्हणते, रघु तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेवा, मला नको तुझा शहाणपणा सांगूस, चल निघ इथून. असं म्हणत आजी रघुला ओरडते, कारण त्याने भूमीचा विषय काढलेला असतो. मग रघु त्याचं तोंड बंद करतो आणि तिकडून निघून जातो. तोपर्यंत आकाश लपतछपट डायनिंग टेबल पर्यंत आलेला असतो. आता डायनिंग टेबल वरून दारापर्यंत पोहोचून सगळ्यांच्या नजरेतून वाचून त्याला सायकल राणीला शोधायला निघायचं असतं. मग आजी सुद्धा आता तिकडून बाहेर पडते. पूजा झाल्यामुळे आजी तिकडून जाते. मग आकाश पुन्हा उठतो आणि तो आता जायला निघतो. आजीने सायकल राणीला ओरडलेलं त्याला आठवत असतं. मग इकडे आता भूमी सुद्धा रस्त्यावरती लागलेली असते. तिला आजी आपल्याला कशा ओरडल्या हे आठवतं आणि ती विचार करते, कुठे जाऊ? माझं हक्काचं घर माझ्यासाठी बंद झालंय, आता कुठे जाऊ मी? असा विचार करत जिथे वाट फुटेल तिथे भूमी चालत निघते. तोपर्यंत आकाश आता धावत पळत दाराकडे येतो आणि भूमीला शोधण्यासाठी तो तिकडून पळ काढतो. आणि तोपर्यंत फ्लॉवर पॉट तिथला पडतो. आजी बोलवते, तो फ्लॉवर पॉट उचलायला सांगते. आकाश लक्ष नसताना पसार होतो आणि बाहेर पडतो. तोपर्यंत नुकतीच भूमी गेटमधून बाहेर पडलेली असते आणि आकाश सायकल राणी असं म्हणत त्यांच्या मागावरती येतो. तोपर्यंत इकडे घरामध्ये समजलेलं असतं की आकाश गायब झालाय. मग आजी सगळ्यांना फैलावर घेते आणि म्हणते, रघु आणि बाकीचे तुम्हाला सगळ्यांना आकाशवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं ना, मग तुमचं लक्ष कुठे आहे? आकाशवरती लक्ष ठेवायची जबाबदारी तुमची होती. रघु काय झालं, कुठे गेला तो? असं म्हणत रघुला सुद्धा आजी खूप ओरडत असते. मग रागिणी येते आणि म्हणते, हो हो आकाशवरती लक्ष ठेवायला नको होतं का तुम्ही? काय चाललंय रघु? असं म्हणत रागिणी पण चिडण्याची ऍक्टिंग करते. याच्यावरती रघु सांगतो, नाही मी आकाश बाबांना शोधून आणतो, तुम्ही काळजी करू नका. आजी म्हणतो, ताबडतोब बाहेर पडा, आकाश कुठे गेलाय ते बघा. इकडे रागिणी म्हणते, आई तुला खरंच माहित नाही का आकाश कुठे गेलाय? अगं तो भूमीला शोधायला गेला असेल, मला असं वाटतंय तू भूमीला कॉल कर बरं. आजी म्हणते, काही गरज नाहीये भूमीला कॉल करायची, तू एक काम कर, माधवरावांना कॉल कर आणि सांग त्यांच्या लेकीने इथे काय प्रताप केलेत ते. त्यांना म्हणा या आणि आपल्या लेकीला आवरा जरा. असं म्हणत आजी आता रागिणीला माधवरावांना कॉल करायला सांगते. मग आता इकडे रागिणी माधवरावांना कॉल करते. आजीचा राग काही कमी झालेला नसतो. तोपर्यंत भूमी जिथे वाट मिळेल तिकडे चालत निघालेली असते. आकाश तिच्या मागोमाग तिला शोधायला सायकल राणी असं म्हणत इकडे तिकडे धावत असतो. पण आकाशला भूमी काही दिसतच नसते, कारण भूमी लांब गेलेली असते. आता आकाश तरी सुद्धा सायकल राणी असं म्हणत शोधत असतो आणि मग तो मला असं वाटतं भूमीला शोधण्यासाठी कुणाचा तरी मोबाईल चोरतो. मोबाईल चोरल्यावरती ती माणसं आता त्याच्या मागोमाग त्याला मारण्यासाठी येतात. या माणसाने मोबाईल चोरलाय दिसतो तो सज्जन, पण याचं काही खरं नाही असं म्हणत त्याच्यावरती खूप चिडतात आणि त्याला मारण्यासाठी लाथाबुक्क्या घालायला पाय उचलतात. तितक्यात भूमी येते आणि म्हणते, खबरदार
खबरदार, तो असं काही करणार नाही. यावर दुसरा माणूस सांगतो, ओ मॅडम, ते बघा आत्ता आमचा मोबाईल घेऊन हा पळत होता आणि काही करणार नाही. याच्यावरती भूमी म्हणते, माझा याच्यावरती पूर्ण विश्वास आहे, कारण हा माझा नवरा आहे, नवरा. असं म्हणत भूमीने सगळ्यांच्या समोर आकाशची बाजू घेतलेली असते. आकाशला सावरलेलं असतं. आता मात्र भूमी आकाशला घेऊन घरी देऊन जाणार का, की बाकी सगळ्यांच्या या आरोपामुळे भूमी तिथेच अडकणार आणि घरी आल्यावरती आजी आता भूमीला पुन्हा एकदा आनंदाने स्वागत करणार की मूर्खासारखंपणा करणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.